हे बघा, मी या कार्यक्रमाला येण्यापूर्वी मी गाडीमध्ये काही चॅनलवरती बातम्या आल्या आपल्या, त्या बातम्या बघितल्या. तर त्या बातमीमध्ये शरद पवार हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला गेलेले आहेत. ते गाडीतून उतरत आहेत आणि तिथं काही खऱ्या औरंग्याच्या पिलावडी घोषणा देत आहेत की आम्हाला अहमदनगरच नाव पाहिजे, अहिल्यानगर नको, जोरजोरात घोषणा देत आहेत. आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडला की आता वर्षभर हे नामांकनाचा विषय सुरू आहे. मे 2023ला 31 मेला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केली महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अहिल्या भक्तांच्या मागणीवरून की होय आम्ही अहमदनगरचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करू. आणि त्यांनी केलं. तसा निर्णय घेतला कॅबिनेटचा, केंद्राला पाठवला. मागच्या 15-20 दिवसापूर्वी केंद्राच्या रेल्वे आयोगाची मंजुरी आली की अहमदनगरचं रेल्वे स्टेशनचं नाव बदलून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर करावं. आता पोस्टाची मंजुरी येईल. 1 वर्षामध्ये कुठल्याही व्यक्तीनं एवढे नेते पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगरला आले असतील, एवढे कार्यक्रम झाले किंवा तिकडं संभाजीनगरला आले असतील, इकडं सगळीकडं राज्यभराचा विषय ना, तिथं कुणीही मागणी केली नाही. आज शरद पवार गेल्यानंतरच ते खऱ्या औरंग्याची पिल्लं का अशी मागणी करतायत. हा मिनी औरंगजेब आहे असं माझं म्हणणं आहे. शरद पवार म्हणजे हा मिनी औरंगजेब आहे, मिनी औरंग्या आहे. आणि त्या खऱ्या औरंग्याच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेबाचे काही गुण दिसत असतील, काही अवशेष दिसत असतील त्यांना, म्हणून त्यांनी तिथं घोषणा केली असेल. कारण धनगरांचं वाटोळं करायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोराला पण माहीत आहे याला परफेक्ट सोल्युशन काय, शरद पवार. रामोशाचं वाटोळं करायचं असेल तर कोण आहे, शरद पवार. हे सगळ्या लोकांना माहीत आहे आणि म्हणून तिथं त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या अहिल्या भक्तांना माझी विनंती आहे, हे काय चाललं आहे बघा. यांना दंगली पेटवायची आहेत महाराष्ट्रामध्ये. सगळा हिंदू समाज हा अहमदनगरमध्ये रस्त्यावरती उतरलेला दिसेल. पवारांचं ही जी गेम सुरू आहे ना, एका बाजूला मताचा वापर करायचा, महाराष्ट्रामध्ये धनगराच्या मतावरती सत्य द्यायचं आणि परत धनगरांना मोडून काढायचं. रामोशाच्या मतावरती सत्य द्यायचं, रामोशाची सगळी वतनं खाऊन टाकायची, धनगरांची वतनं खाऊन टाकायची, धनगरांच्या जमिनी खाऊन टाकायच्या. सगळे सुरू आहे, राजकीय अन्याय करायचा. हे यांचं पूर्वीपासूनचं धोरण आहे आणि त्यामुळं आता त्यांनी त्या भानगडीत पडायची आवश्यकता नाही. मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे विनंती करतो, एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे विनंती करतो, या घोषणामागं काय कारण आहे याची चौकशी झाली पाहिजे व्यवस्थितपणे. पवारांची पण चौकशी झाली पाहिजे. लय पवारांचा लाड करू नका हो. हा काय कुठला असा काय वेगळा फार कोणतरी माणूस आहे त्याचा रिस्पेक्ट, अरे काय व्हायचं ते होईल ना, काय होणार आहे होऊन. महाराष्ट्रामध्ये परत महायुतीची सत्ता येणार आहे. सगळ्या महाराष्ट्रातल्या सामान्य गोरगरीब लोकांनी ठरवलं आहे. त्याला कळतंय नेमकं काय महाराष्ट्रामध्ये चाललं आहे. त्यामुळं कुणाचाही मुलाहिजा न ठेवता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा केलेला असताना तिथं अहमदनगरच पाहिजे अशा ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो. सरकारकडे विनंती करतो की याची चौकशी केली पाहिजे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.